नमस्कार मंडळी. आजच्या कथेचं नाव आहे कारण. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. तुम्ही कथा ऐकाच, पण कथेच्या शेवटी सेमिनारबद्दल थोडी माहिती दिलेली आहे, ती पण ऐकून घ्या. चला कथेला सुरुवात करूया. नवीन घराची वास्तुशांती झाल्यापासून विनय खूप आनंदी होता. कोणत्याही जुन्या वस्तू नवीन घरात न्यायलाच नको असंच त्याला वाटत होतं. असंही हे जुनं घर तो काही भाड्याने देणार नव्हता. रिडेव्हलपमेंट होईपर्यंत तो वाट पाहणारच होता. आणि कधीतरी आईला वाटलं तर एखाद 2 दिवस ते इथे येऊन राहणार होते. म्हणून चाळीतलं ते घर त्याने तसंच ठेवलं होतं. तिथल्या वस्तूसुद्धा नवीन घरी घेऊन जायला नकोत असंच त्याने ठरवलं होतं. नवीन घर म्हटलं तर नवीन वस्तू घेऊया, म्हणजे घराला गेटअप चांगलं येईल असा त्याचा विचार होता. सगळ्या गोष्टी, सगळे योग अगदी छान जुळून आले होते. घर घेतलं होतं, लग्न ठरलं होतं. लग्न झाल्यानंतर नव्या नवरीचा गृहप्रवेश जुन्या घरी व्हावा आणि पूजा करून मग आपण नवीन घरी जावं असा आईचा हट्ट होता. खरं तर तोही त्याला पटलेला नव्हता. आता नवीन घर घेतलं तर पूजासुद्धा तिथेच करूया, चाळीत कशाला. पण आईचा विचार जरा वेगळा होता. गेली 30 वर्ष आपण या चाळीत राहतोय. इथल्या लोकांची आपली बांधिलकी आहे, तेव्हा त्यांच्यासाठी म्हणून पूजा इथेच होऊ देत. नवीन घरी सगळेच लोक येऊ शकतील असं नाही. मग आईच्या हट्टापुढे विनय काही बोलला नाही. कारण मुळात चाळ सोडून नवीन घरी यायलाच आई तयार नव्हती. तिचं जवळजवळ अर्ध आयुष्य त्या चाळीच्या घरातच गेलं होतं. पण ते घर फार लहान होतं. एक छोटं किचन, बाहेर हॉल. तशा त्याच्याही चाळीच्या आठवणी खूप छान होत्या. एका मजल्यावर जवळजवळ 10 घरं, असे 4 मजले. म्हणजे खेळायला जवळजवळ 25-30 मुलं असणारच असणार. खाली पटांगण. गणपती, नवरात्री, दिवाळी, पाडवा सगळे सभा समारंभ तिथे मजेत साजरे व्हायचे. मित्रमैत्रिणीबरोबर फार धमाल व्हायची. कधी एकटं असं वाटलंच नाही. शाळेतून आल्या आल्या लगेच खेळायला पळायचं. ते रात्री 8:30-9 वाजताच घरी यायचं. तेही बाबांनी हाक मारली तर, नाहीतर मध्यरात्र सुद्धा तिथेच घालवली असती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मात्र खालचे खेळ संपले. पण मग गच्चीवर भेटणं सुरू झालं. तिथे कॅरम बोर्ड खेळणं, मित्रांबरोबर गप्पा मारणं, अगदी सभ्य पार्ट्या करणं. मित्रसुद्धा जीवाला जीव देणारे, म्हणून चाळ सोडताना त्यालाही वाईट वाटलं. पण प्रगती हवीच. त्यात अनेक मित्र चाळ सोडून दुसरीकडे राहायला गेले होते. आता चाळीत जुनी माणसं चुरली होती. जुनी आणि वृद्ध, सगळी थकलेली. सगळ्यांकडेच उरलेल्या फक्त जुन्या आठवणी. जणू त्यांच्या जगण्याचं कारणच हरवलं होतं. त्यालाही चांगली नोकरी मिळाली होती. बाबांनीच होता नव्हता तो बॅलन्स गोळा करून एक 2 BHK घर घेतलं होतं. पण त्या घरात राहण्याचं सौभाग्य बाबांना कधीच लाभलं नाही. घर अंडर कन्स्ट्रक्शन घेतलं होतं, त्यामुळे तयार व्हायला 5-1 वर्ष लागली. त्याआधीच 2 वर्षांपूर्वी बाबा गेले. बाबा गेल्यापासून आई मात्र अगदी एकटी पडली. तिचं बाहेर जाणं कमी झालं. नशीब चाळीतल्या बायका आणि इतर शेजाऱ्यांनी तिला सावरलं. त्यांच्यामुळे का होईना ती देवळात, मार्केटमध्ये जाऊ लागली. चाळीतल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागली. तेवढंच काय, आजूबाजूच्या नवीन सुना कधीतरी म्हणायच्या, पद्मा काकू जरा पटकन बाजारात जाऊन येते हं, माझ्या पिंकीला 15-20 मिनिटं पहा. कुणी म्हणायचं, पद्मा काकू आमच्या आई घरी एकट्याच आहेत, पटकन बिल भरून येते, जरा लक्ष द्या हां. पण विनयच्या आईला सुद्धा त्या गोष्टी कधी जड वाटल्या नाहीत. सगळ्यांना मदत करायला, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला त्यांना आनंदच व्हायचा. कधी दिवाळी वगैरे असली तर नवीन सुना बावरून जायच्या. सासूबाईंचा धाक असायचा, किंवा कुणाकुणाच्या इथे तर सासूबाई सुद्धा नसायच्या. मग त्या हक्काने पद्मा काकूंकडे येत, काकू जरा चकलीचं प्रमाण सांगा ना, शंकरपाळी खुसखुशीत झाली पाहिजे असं पीठ कालवून द्या. काकू पण आनंदाने सगळ्यांना मदत करायच्या. पद्मा काकू खरंच खूप ॲक्टिव्ह होत्या, बोलक्या होत्या. मुलांना सुद्धा पद्मा आजीचा खूप लळा होता. पद्मा आजी असल्या की गाणी, गोष्टी यामध्ये मुलं रमून जायची. मोबाईलचा विचारच मागे पडायचा. त्यामुळे विनय जाणार त्याहीपेक्षा पद्मा काकू जाणार यामुळेच शेजारी जरा धास्तावले होते, दुखावले होते. पद्मा आजी आता लांब जाणार, मुलांनाही फार फार वाईट वाटत होतं. सगळ्यात जास्त वाईट पद्मा काकूंनाच वाटत होतं. या जगात माणसाला सगळ्यात जास्त गरज कसली असते तर ती एक्सप्रेस होण्याची, व्यक्त होण्याची. मग ते एक्सप्रेशन कसलंही असो.
बोलण्यातून असो, लिहिण्यातून असो, कामातून असो, कोणत्या कलेतून असो, पदार्थ बनवण्यातून असो किंवा कुणाला मदत करण्यातून असो. तेच त्याच्या जगण्याचं खरं कारण असतं. पद्मा काकूंना नवीन जागा आवडली होती. ऐसपैस होती. समोर छान गॅलरी होती. बाहेरचा दिखावा छान होता. पण शेजार नवीन होता. इन मीन 4 फ्लॅट. त्यातले 2 फ्लॅट तर बंदच होते. बाजूला कुणीतरी बंगाली शेजारी. तिथे जाऊन कशा ओळखी वाढवायच्या, काय करायचं, मुलगा आणि सून ऑफिसला गेल्यानंतर आपण कसं राहायचं, अशीच काळजी त्यांना वाटे. पण आपल्यामुळे त्या दोघांच्या संसारात सुद्धा त्यांना बाधा नको होती. तसं चाळीतलं घर आणि नवीन घेतलेला फ्लॅट फार दूर नव्हता, तसं अगदी जवळही नव्हता. त्यांचे मिस्टर असले असते तर त्यांनी कधीही चाळीतच राहणं पसंत केलं असतं. पण आता विनयच त्यांना तिथे एकटीने राहू देणार नव्हता. पुढच्या आठवड्यात त्याचं लग्न, मग पूजा आणि त्यानंतर मग ते परमनंटली त्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार होते. पूर्वीचे दिवस कसे होते ते सगळं त्यांना आठवलं. विनय लहान होता तेव्हा शाळेचे सगळे मित्र घरी यायचे. शाळा अगदी मागेच होती, त्यामुळे मधल्या सुट्टीत सुद्धा मुलं घरी यायची. काकू त्यांच्यासाठी भजी वडे काहीतरी बनवून ठेवायच्या. मुलंही आनंदाने खायची. संध्याकाळी खेळताना विनयच्या मित्रांना, लहान लहान मुलांना थकायला झालं तर सगळेजण विनयच्या घरीच भेटायचे. काकू त्यांना कोकम सरबत, लिंबाचं सरबत करून द्यायच्या. मुलांना काकू फार आवडायच्या. त्या स्वतः शिकलेल्या होत्या. मराठी विषयात त्यांचं प्रावीण्य होतं. मुलांना त्या मराठी विषय अगदी सहज आणि सोप्या करून सांगत असत. त्यातलं व्याकरण शिकवत असत, गोष्टी गाणी सांगत असत, कविता शिकवत असत, कवितांना गाण्याच्या चाली लावून देत असत. अशा अनेक आनंद देणाऱ्या कामांमध्ये त्यांनी स्वतःला गुरफटून ठेवलं होतं. अगदी घरातल्या साफसफाईपासून मशीनवर छोट्या मोठ्या गोष्टी शिवेपर्यंत सगळ्या कला त्या आनंदाने करायच्या. दिवस कधी सुरू व्हायचा, आनंदाने कधी संपायचा त्यांनाही कळायचं नाही. विनय मोठा झाला तसं त्यांनी घरातल्या घरात बेबी सिटिंग पण सुरू केलं होतं. आर्थिक हातभार हा काही उद्देश नव्हता, पण मुलांबरोबर मजा यायची, वेळही चांगला जायचा, शेजारच्यांना तेवढी मदत व्हायची. आता मात्र विनय चांगलं कमवत होता. त्यात त्याचं लग्न ठरलेलं. त्यामुळे तू आता कोणतंही काम करू नकोस, आराम कर, असं तो म्हणायचा. लेकाबद्दल त्यांना अभिमानच होता. त्याने गाडी घेतली आहे, त्यामुळे आईला सगळीकडे फिरवून आणायचा. अगदी डॉक्टरकडे सुद्धा गाडीनेच घेऊन जायचा. चाळीतली लोक म्हणायची, पद्माताई तुम्ही खरंच भाग्यवान आहात. विनयसारखा मुलगा तुम्हाला मिळाला. किती काळजी घेतो. पद्माताईंना पण त्याचा खूप खूप अभिमान वाटायचा. पण कधी कधी भीती पण वाटायची. विनयचं लग्न झालं तर येणारी सून कशी असेल. आपण तिला मदत करणारच. तिला कोणत्या गोष्टी हव्या नको ते सगळं पाहणार. पण तरी ती आपल्याला समजून घेईल का, असं वाटत राहायचं. विनयचं लग्न झालं, पूजा झाली, चाळीतल्या मंडळींनी अगदी जल्लोष केला. मग मात्र 2 दिवसांनी पद्मा काकू विनय आणि सुनेबरोबर आपल्या नवीन घरी यायला निघाल्या. लोकांचे डोळे पाणावले. पद्मा काकूंना पण वाईट वाटलं. विनय सुद्धा थोडा हळवाच झाला. नवीन सून गौरी तिला सुद्धा वाईट वाटलं. गाडीत बसेपर्यंत पद्मा काकू रडत होत्या. अगं आई, एवढी काय काळजी करतेस, रडतेस कशाला, कधीतरी आपण येत जाऊया चाळीच्या घरात. चाळीत पूजा असते, गणेशोत्सव असतो, तेव्हा कधीतरी भेटायला यायचं, तो समजावत म्हणाला. पण कधीतरी भेटणं आणि सगळं रोजच्या रोज अनुभवणं यात खूप फरक असतो. आता विनय आणि गौरी यांना फारसा फरक पडणार नव्हता. ते सकाळी जाऊन संध्याकाळी येणार होते किंवा मग अगदी रात्रीच. खरा फरक पडणार होता तो पद्मा काकूंना. त्या 4 दिवस ते दोघे फिरायला बाहेर सुद्धा जाणार होते. त्यामुळे तर त्यांना अधिकच एकटं एकटं वाटणार होतं. पण आता नवीन जोडपं, त्यांच्या मागे आपली भुणभुण कशाला लावायची, असं वाटून त्या गप्प राहायच्या. पुढचे 2 दिवस घर लावण्यात गेलं. गौरी खरंच अगदी गोड मुलगी होती. सासूबाईंना सगळ्या गोष्टी ती विचारूनच करत होती. आई, हे कुठे ठेवूया, ते कसं लावूया, या बघा नवीन काचेच्या बरण्या आहेत, आवडल्या का तुम्हाला, तुमच्या बेडरूममधला बेड आवडला का तुम्हाला, तुम्हाला कोणत्या चादरी हव्या, सगळं विचारायची. पद्मा काकूंना सुद्धा तिचं कौतुक वाटायचं. खरंच अगदी गोड आणि गुणी मुलगी आहे. त्या तिला म्हणायच्या, अगं बेटा, हा संसार तुझा आहे, तुला हवा तसा लाव, त्यात माझी अजिबात ढवळाढवळ नसणार. पण मदत लागली तर बाकी सांग, ती मी जरूर करणार.
मग सासूसुना खूप गप्पा मारायच्या. आई, तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही डायरेक्ट चाळीच्या घरातच आला होतात का? गौरीने विचारलं. हो, तिथेच आले होते. पण तुला माहिती आहे गौरी, तिथे आम्ही 5 जण राहायचो. सासरे नव्हते, सासूबाई होत्या. विनयचे बाबा, मी, एक धाकटा दीर, धाकटी नणंद एवढे सगळेजण राहायचो. अगदी मजा यायची. सगळे हसून खेळून राहायचे. जागा लहान होती पण मन मात्र सगळ्यांचं मोठं होतं. सासूबाई प्रेमळ होत्या. मला सांभाळून घेतलं. मीही त्यांच्या संसारात कधी दखलंदाजी केली नाही. त्यांनी जसं घर चालवलं तसं चालवू दिलं. त्यांना स्वयंपाक करायची आवड होती. मग मीही कधी पुढे पुढे केलं नाही. त्यांना लागेल तशी मदत जरूर केली. आज मी हा पदार्थ केला, उद्या मी ते बनवणार आहे. यातच त्यांना आनंद मिळायचा. आणि मुलांना सुद्धा आमच्या आईने हा पदार्थ केला म्हणून आनंदाने खायची. मग पुढे पुढे त्या थकल्या. स्वतःहूनच त्यांनी कामातलं अंग काढून घेतलं. एका कोपऱ्यात बसूनच देव देव करू लागल्या. तेव्हा मग मी घराचा चार्ज घेतला. तोपर्यंत नंदेचं लग्न झालं होतं. दीर लग्न करून वेगळे राहायला गेले होते. मग आम्ही 4 जण. सासूबाई गेल्यानंतर सगळ्या घराचा भार मी माझ्याकडे घेतला. मी करते झाले. सासूबाईंनी माणसं जोडली होती, मी ती आणखीन वाढवली. चाळीच्या अनेक कार्यक्रमात माझा सहभाग वाढला. मलाही त्या गोष्टी करायला आनंद व्हायचा. विनय कसा मोठा झाला कळलंच नाही. पण अचानक हे गेले. मग मात्र माझ्या आनंदाला कुठेतरी भगदाड पडलं. एकटं पडल्यासारखं वाटलं. जोडीदार जाणं म्हणजे काय असतं हे खूप वाईट पद्धतीने अनुभवलं. पण चाळीतल्या लोकांनी धीर दिला, आधार दिला म्हणून सावरले. पुन्हा सगळ्यांमध्ये मिक्स होऊ लागले. आणि आता तर तुझं लग्न झालंय, तू इथे आलीस म्हणून तर आणखीनच छान वाटतंय, त्या म्हणाल्या. पण आई, या सगळ्यात चाळीतली तुमची मायेची माणसं तुटली नाही का? तिने विचारलं. तुटली नाही ग बाळा, दुरावली एवढं मात्र खरं. तुम्हाला फार वाईट वाटत असेल ना? तिने विचारलं. हो, वाटतं ना, पण त्याला काय पर्याय आता? सगळ्याच गोष्टी एकत्र तरी कशा मिळणार? असं म्हणून त्या खिन्नपणे हसल्या. त्याचं गौरीला पण वाईट वाटलं. विनय इथे आल्यापासून सगळं छान सेट करत होता. त्याची पोस्ट वाढली होती, पगार चांगला होता. त्यात गौरीचा पगार पण ॲड झाला होता. पैशाची ददातच नव्हती. त्यामुळे घरात कामाला त्याने 3 बायका ठेवल्या. एक धुणी भांडी लादी करायला, एक साफसफाई करायला आणि एक जेवण करायला. तरी पद्मा काकू म्हणाल्या, अरे विनय, जेवण करायला बाई कशाला हवी? आम्ही दोघींनी मिळून केलं असतं. त्यावर लगेचच विनय म्हणाला होता, तू आयुष्यभर तेच करत आलीस ना ग आई, आता किती करणार? तू पण थकलीस, थोडा आराम कर. आणि गौरी सुद्धा दमून येते, सकाळी जाते, येईपर्यंत 7:30-8 होतात. मला तिलाही त्रास द्यायचा नाही. त्यावर पद्मा काकू काही बोलल्या नाहीत. त्यांचा चेहरा मात्र पडला. खरं तर गोष्ट चांगलीच होती. त्यांना खरोखरच आराम हवा होता आणि तो मिळणारही होता. नाहीतर दोघांचे डबे, 2 वेळेसचं जेवण, ब्रेकफास्ट हे करणं सुद्धा कठीणच होतं. गौरीने अशी मदत केली असती, पण मुळातच एवढा पैसा आहे तर या कामात स्वतःला कशाला गुरफटून घ्या, हे विनयचं म्हणणं चूक नव्हतं. तेही पद्मा काकूंना पटलं होतं. विनय आणि गौरीचं फिरायला जायचं पोस्टपोन झालं. ऑफिसमध्ये प्रेशर होतं, त्यामुळे 2 महिन्यांनी जाऊया असं ठरवलं. ती एक गोष्ट त्यातल्या त्यात पद्मा काकूंसाठी बरी झाली. पण दोघेही सकाळी 8-8:30ला निघायचे. ते घरी येईपर्यंत 7:30-8च व्हायचे. म्हणजे जवळजवळ 12 तास ते दोघेही बाहेरच असायचे. एवढा मोठा वेळ घालवायचा तरी कसा? त्यात जवळपास लायब्ररी नाही, मार्केट नाही. विनयने 3 बायका ठेवलेल्या. त्या तिघींचे वेगवेगळे टायमिंग्स. त्या बायका आल्या की भराभरा त्यांची कामं करून त्या निघून जायच्या. येऊन जाऊन पद्माताईंना काम ते काय, त्या तिघींवर देखरेख करायची. बाकी साफसफाई करण्यासारखं सुद्धा घरात काही उरलं नव्हतं. जेवणाची बाई लसूण सोलण्यापासून भाजी निवडण्यापर्यंत सगळी कामं स्वतःच करायची. अगदी कधीतरी पालेभाजी असली तरच पद्माताईंची मदत मागायची, नाहीतर ती तिचं भराभरा करून टाकायची. दिवसभर त्या सासू सुनेच्या बोरिंग सिरियल तरी किती पाहणार आणि पुस्तकं तरी किती वाचणार? कधीतरी पद्मा काकूंना वाटायचं, विनयला मेदूवडे आवडतात तसे करावे. मग त्या स्वयंपाकवाल्या बाईंना सांगायच्या. पण असं वेगळं काही करायचं म्हटलं तर त्यांचं तोंड वाकडं व्हायचं. म्हणून एक दिवस पद्माताईंनीच ठरवलं आणि त्या बाईंना सांगितलं, बाई, आज तुम्ही फक्त सॅलेड करा,
मी मेदूवड्याचा प्लॅन केलेला आहे. ऐकूनच बाईंना आनंद झाला. सलाड करून त्या निघून गेल्या. पद्मा काकूंनी छानपैकी मेदूवडे केले, सांबार केलं. मुलाची आणि सुनेची वाट पाहू लागल्या. 7:30-8 वाजता दोघेही घरी आले. जेवणाला मेदूवडा सांबार पाहून दोघांनाही आनंद झाला. त्या बाईंनी मेदूवडे केले आई? आश्चर्याने विनयने विचारलं. नाही रे, त्या कुठे करायला, मीच केले. तू खाऊन सांग ना कसे झाले आहेत ते, घाईघाईने पद्माताईंनी विचारलं. पण खायच्या आधीच विनय भडकला. अगं आई, तू कशाला केलेस? घरात एकतर एकटी असतेस. तेल वगैरे सांडलं किंवा आणखीन काही झालं तर काय करणार आपण? तू नको ना करत जाऊस, विनय काळजीने म्हणाला. हो आई, विनय बरोबर बोलतोय. तुम्हाला त्रास नाही ना झाला फार? गौरीने पण काळजीनेच विचारलं. नाही रे, तुम्ही खाऊन तर बघा आणि सांगा. पण खायच्या आधीच पुन्हा विनयचं चालू झालं. हे बघ, आज केलंस ते केलं, पुन्हा करू नकोस. अगं तुला त्रास होऊ नये म्हणून तर एवढ्या बायका ठेवल्यात, मग त्यांना ठेवून फायदा तो काय? तो म्हणाला. अरे पण तुला आवडतात मेदूवडे म्हणून कधीतरी केले आणि अजून मी करू शकते ना, त्या म्हणाल्या. तरीही नको, मला आवडतं ना, तर मग कधीतरी मी बाहेरून मागवत जाईन. तू कशाला त्रास करून घेतेस? तुला त्रास झाला तर मग काय करणार? आणखीन प्रॉब्लेम होणार. तो असं म्हणाल्यावर पद्मा काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. विनयला पण वाईट वाटलं. काय झालं आई? मी तुला ओरडत नाही ग, तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय ना, तो म्हणाला. हो रे राजा, पण कधी कधी इतकी काळजी पण माणसाला झेपत नाही ना, असं म्हणाल्या आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. गौरी विनय आश्चर्याने पाहू लागले. सगळ्यांचंच वडा सांबार खायचा मूड निघून गेला. त्या दिवसापासून मात्र पद्मा काकूंनी फार कामाला हात लावला नाही. त्यांची पूजा आटपायच्या, खाली एखादी सोसायटीतल्या सोसायटीत राऊंड मारून यायच्या, टीव्ही पाहायच्या, पुस्तक वाचायच्या, कधी कुणाला फोन करायच्या. मुलं आली की मग सगळे जेवायला बसायचे. जेवण झालं की त्या झोपून जायच्या. पण काही दिवसातच त्यांची तब्येत बिघडू लागली. विनयला काळजी वाटू लागली. तो डॉक्टरांकडे आईला घेऊन गेला. आईचं बीपी अचानक का कमी होतंय? ती कसला विचार करत असते? तिला थकल्या थकल्यासारखं का वाटतंय? हार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल का? असे अनेक विचार मनात आले. तो घाबरून गेला. आईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं. सगळं चेकिंग करून घेतलं. डॉक्टरांनी करायचं तेवढं बिल केलं, पण विशेष काही आजार नव्हताच. काकू घरी आल्या. मग त्याने आईच्या सेवेसाठी एक नर्स ठेवायचं ठरवलं. ती नर्स सकाळपासून संध्याकाळपर्यंत यायची. आता तर पाण्याचा ग्लास सुद्धा हातात मिळायचा. विनयने सक्तीने सांगून ठेवलं होतं की आईला आरामच द्यायचा. तिला रोजच्या रोज सूप दिलंच गेलं पाहिजे. तिच्या औषधाच्या वेळा सांभाळल्या पाहिजे. पण महिन्याभरातच त्यांची तब्येत आणखीन खालावली. काय करावं कळतच नव्हतं. तो आईसाठी जेवढं जेवढं करत होता तेवढं तो अपयशी ठरत होता. त्याचे सगळे प्रयत्न फोल जात होते. मग एक दिवस गौरीनेच ठरवलं की यात आपणच काहीतरी करूया. तिने चक्क आठवडाभर सुट्टी घेतली. नर्सला पण सुट्टी देऊन टाकली. गौरी, काय करतेस तू हे? आईला नर्सची गरज आहे. तिला चटकन चक्कर येते. इथून तिथे जाईपर्यंत तिला दम लागतो. ते सगळं दिसत नाहीये का तुला? वैतागत विनय म्हणाला. अरे मी आहे ना. आपण नर्स ठेवून पाहिलं, हॉस्पिटलायझेशन करून पाहिलं. तब्येतीत काही फरक जाणवतोय का तुला? उलट आणखीनच त्यांची तब्येत खालावत चालली आहे. आठवडाभर मी त्यांच्यासोबत राहते. बघू काही फरक पडला तर. नाहीतर त्या नर्स येणारच आहेत की, गौरी म्हणाली. तो तसा शांत झाला. तशी त्याला ती गोष्ट फार पटलेली नव्हती. पण गौरी म्हणते म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असणार असंही वाटलं. दुसऱ्या दिवशी तिने पद्मा काकूंना उठवलं. अंघोळ वगैरे झाल्यानंतर दोघी छानपैकी देवळात जाऊन आल्या. तिला सुद्धा गाडी ड्राईव्ह करायला येत होती. पण आज मुद्दामूनच ऑटो करून गेल्या. तिथून पुढे त्या सरळ चाळीतच गेल्या. पद्मा काकूंना आश्चर्य वाटलं. अगं, चाळीत कशाला आलो? त्यांनी विचारलं. आता 8 दिवस आपण चाळीतच राहणार आहोत आई, गौरी म्हणाली. आज आपण फक्त त्या लोकांना सांगायला आलेलो आहोत. उद्यापासून आपण आपले कपडे घेऊन इथेच येऊया राहायला 8 दिवस. ऐकताच पद्मा त्यांचा चेहरा खुलला. खरंच की काय गौरी? त्यांनी विचारलं. म्हणजे काय? मी का खोटं बोलेन? ती म्हणाली. त्या चाळीत आल्या आहेत कळताच सगळे शेजारी जमले. मुलं शाळेतून घरी आली.
पद्मा आजी आली आहे कळल्यावर त्यांनी नुसता गोंगाट सुरू केला. आजी गोष्ट सांग ना. नको आजी, त्या म्हातारीच्या बुटांची कविता म्हण. मग हळूच कुणीतरी म्हणालं, आजी भेळ पण करशील का ग आज? पद्माताईंना काय करू काय नको असं झालं. अरे बाबांनो, आज मी परत माझ्या घरी जाणार आहे. उद्या येईन तेव्हा मग 8 दिवस चांगली धमाल करू. पण शेजारी आणि मुलं कुठले सोडायला त्यांना? शेवटी गौरीला एकटीलाच घरी परत यावं लागलं. मी उद्या तुमचेही कपडे घेऊन येते असं म्हणाली. पण विनय मात्र भडकला. तुला काही गोष्टी कळतात का ग गौरी? आज रात्री ती एकटी तिथे कशी राहील? तिला काही झालं म्हणजे आपण काय करणार? तो भडकला. अरे काही होणार नाही, त्या अगदी आनंदात आहेत. तिथल्या सुमन मावशी म्हणाल्या सोबतीला मी आज राहते म्हणून. बाकी कुणी राहिलं नाही तरी बंड्या, चिकू, पपी सगळी मुलं तिथेच झोपणार आहेत, गौरी म्हणाली. तो घरी आला तेव्हा त्याने आकांड तांडव सुरू केला. 8 दिवस सुट्टी तू याच्यासाठी घेतली होतीस का? तो म्हणाला. मला वाटलेलं तू आईला चांगलं चुंगलं काहीतरी पौष्टिक खायला करून देशील, तिच्याकडून एक्सरसाइज करून घेशील. पण तू तिला चाळीत का सोडलंस? तिथे जराही शांतता नसते. सकाळपासून मुलं नुसता गोंधळ करत असतात. त्या बायका गप्पा मारायला येणार. संध्याकाळी कुणीतरी काहीतरी खायला करा अशी फरमाईश करणार. आईला सुद्धा कळत नाही. ती या सगळ्यांचं सगळं करत बसणार आणि मग त्याने तिला आणखीन त्रास होणार. तिची तब्येत आणखीन बिघडणार. तू हे सगळं उगीचच केलंस गौरी, विनय म्हणाला. विनय, माझं ऐकून तर घे. तिथे गेल्यानंतर आई अगदी आनंदी आणि खुश होत्या. त्या गेल्या तेव्हा शेजारच्यांना इतका आनंद झाला की काय सांगू. आजूबाजूच्या सगळ्या बायका तिथेच येऊन बसल्या. त्यांच्या गप्पा सरतच नव्हत्या. चाळीत कुणाकुणाचं लग्न झालं, कुणाच्या घरी काय झालं इथपासून. काकू, वांग्याच्या भरताची रेसिपी देऊन ठेवा. तुम्ही गेल्यापासून वांग्याचं भरीत काय ते केलेलंच नाही असं सगळं बोलणं चाललेलं. मुलं शाळेतून घरी आल्यानंतर काही विचारूच नकोस. त्यांनी आईभोवती गलका केला. गोष्टी गाणी सगळ्यांनी घर दुमदुमून गेलं. घरात इतका आनंद होता की काय सांगणार. मला सुद्धा परत यायची इच्छा नव्हतीच, पण म्हटलं कपडे घेऊन जायचेत म्हणून परत आले. त्यावर तर विनय आणखीन वैतागला. अगं मग तर तिला जास्त दमायला होणार नाही का? त्या बायका नुसता जीव काढतील तिचा, आणि ती मुलं तर काय नुसता उच्छाद मांडतात, तो म्हणाला. विनय, तूही समजून घे ना. आधी शांत हो. अरे ज्याला तू गलका आणि उच्छाद म्हणतोयस तोच खरा तुझ्या आईचा आनंद आहे. तू त्यांचा आनंद हिरावून घेतोयस. हे तुला कसं कळत नाहीये? त्या 4-5 तासात त्यांचं डोकं दुखलं नाही की पोट दुखलं नाही, हाडं दुखली नाही की मान दुखली नाही. त्या अगदी मजेत होत्या. नाहीतर तासाला घड्याळ बघत असतात. तिथे गेल्यानंतर घड्याळात सेल नाही हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. संध्याकाळ झाली तेव्हा मी सांगितलं 7 वाजलेत, आता आपल्याला निघायला लागेल. तेव्हा त्यांचा चेहरा उतरला. पण त्या बायका आणि मुलं त्यांना सोडतायत कुठे? इथेच राहा म्हणून जोरदार आग्रह झाला. माझाही नाईलाज झाला. मुख्य म्हणजे आई आनंदाने तिथे राहायला तयार झाल्या. आता आठवड्याभरामध्ये बघ त्यांची तब्येत किती छान होईल ते. अगदी आठवड्याभरामध्येच त्या ठणठणीत होतील. गौरी म्हणाली. अगं पण काळजी वाटते, एकटी ती कशी राहणार? त्याने विचारलं. पण मग आपण जाऊया आठवडाभर तिथे. आपणही तिथे राहून बघू. विनयला तेवढी ती आयडिया पटली नाही. तिथेच राहायचं होतं तर इथे कशाला आलो? त्याने विचारलं. कारण आपल्याला इथे येण्यासाठी कारण होतं, पण आईना नव्हतं ना. त्यामुळे आईंचं मात्र जगण्याचं कारण आपण हिरावून घेतलंय हे आपल्या लक्षात आलं नाही. प्रत्येक माणसाला जगण्यासाठी कारण हवं असतं रे. प्रत्येकाला एक्सप्रेस व्हायचं असतं. ते जर होता आलं नाही तर जगण्याचं कारण हरवून जातं. तू आजूबाजूला सुद्धा पहा. कित्येक कलाकार मंडळी त्यांच्या कामात किती व्यग्र असतात. त्यांना वेळेचं भान सुद्धा उरत नाही. एक हाडाचा शिक्षक शिकवण्यामध्ये गुंगून जातो. कलाकार रंगांमध्ये रंगून जातो. गायक सुरांमध्ये हरवून जातो. लेखक शब्दांमध्ये गुंफून जातो. एखादी गृहिणी पाककला करण्यात रमून जाते. ज्याला जे काम आवडतं ते त्याच्या आयुष्याचं कारण बनतं. या सगळ्या लोकांमध्ये राहणं, त्यांची मदत करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना काही शिकवणं आणि तशा पद्धतीने व्यक्त होणं हे आईच्या जीवनाचं खरं कारण आहे. ते हिरावून घेतल्यानंतर त्यांचा आनंद हरवणार नाही का? आपल्याला मोठं घर घ्यायचंय हे आपलं कारण झालं. तुला प्रमोशन पाहिजे हे तुझ्या आयुष्याचं कारण झालं.
मला उत्तम डान्सर व्हायचंय हे माझ्या आयुष्याचं कारण झालं. पण समजा हेच कारण कुणी हिरावून घेतलं तर आयुष्य आणि आनंद दोन्ही एकदमच संपून जातं. ती बोलतच राहिली आणि तो ऐकतच राहिला. अगं पण हे सगळं खरं असलं तरी आता चाळीत राहणं शक्य नाही. तो म्हणाला, हो त्याच्यावर पण काहीतरी मार्ग काढूया. सकाळी तू बाहेरच्या कॉर्नरपर्यंत आईना सोडत जा. तिथून त्या ऑटो करून जात जातील. रात्री येताना त्यांना घरी घेऊन येत जाऊ. त्यात काय एवढं. कधी वाटलं तर आपण त्यांच्यासोबत तिथे राहू. नाही जमलं तर त्या तिथे एकट्या राहतील. आणि त्या एकट्या तरी कुठे आहेत. सोबत आहेच की त्यांना तिथे. पण त्यांच्या जगण्याचं आणि आनंदाचं कारण मात्र हिरावून घेऊ नकोस. एवढं मात्र मी तुला सांगेन. गौरी बोलत होती. सगळं खरं होतं. अगदी 8 दिवसातच पद्मा काकूंची तब्येत अगदी छान झाली. सगळं दुखणं विसरल्या. पण पुन्हा फ्लॅटवर जायची वेळ आली तसं त्यांना वाईट वाटू लागलं. शेवटी मग नाईलाजाने विनयने विचारलंच, आई तुला इथेच राहायचं आहे का? त्यांनी आनंदाने होकार दिला. शेजारी सुद्धा म्हणाले, खरंच काळजी करू नकोस रे, आम्ही सुद्धा आहोत ना. सोबतीला मुलं रात्री झोपायला येत जातील. सकाळी आम्ही जेवण देत जाऊ. पण त्यांना इथेच राहू दे. कुणी जेवण द्यायची वेळ आली नाही की सोबत करायची वेळ आली नाही. पद्मा काकू स्वतः सगळं बनवून उलट शेजारी वाटायच्या. पण त्यांना आता जगण्याचं कारण मिळालं. त्यांनी पुन्हा मराठीचे वर्ग सुरू केले. गाणी गोष्टी सुरू झाल्या. अगदी बेबी सिटिंग पण सुरू झालं. कधी गौरी विनय तिथे येऊन राहू लागले. सुट्टी असली की पद्मा काकू तिथे जाऊ लागल्या. जे काही उर्वरित आयुष्य होतं ते आता असंच हसून खेळून राहायचं असं त्यांना वाटू लागलं. मुख्य म्हणजे विनयला ते पटलं. आता एवढ्या लहान रूममध्ये त्या दोघांना पुन्हा येऊन राहणं तर शक्य नव्हतं. पण जमेल तशी सोय जुन्या घरात आईसाठी त्यांनी करून घेतली. काही बोलणारी लोक बोलून गेली. हे दोघं नवरा बायको आरामात फ्लॅटवर राजा राणीचा संसार करतात. म्हाताऱ्या आईला मात्र इथे ठेवलंय. लोकांच्या बोलण्याकडे तिघांनी दुर्लक्ष केलं. उलट त्याच्यावर त्यांना हसायलाच आलं. कधी कधी महालापेक्षा सुद्धा आपल्या स्वातंत्र्याची आनंदाची चंद्रमौळी झोपडी माणसाला जास्त प्रिय असते. तेव्हा महालातली सुख सुद्धा त्याला टोचू लागतात. पण हे दुर्भागी लोकांना कोण आणि कसं समजावणार. आपल्या घरातले प्रश्न आपल्यालाच माहीत असतात. सुनबाईने छान उत्तर काढलं होतं. लेकाला ते पटलं होतं. मुख्य म्हणजे सासूबाईंना ते मानवणारं होतं. सगळं छान चाललं होतं. आता कधीतरी हट्टाने विनय सुद्धा म्हणायचा, आई मेदूवडे कर ना ग. बाहेरच्या मेदूवड्याला तुझ्या हातच्या मेदूवड्याची चवच नाही. मग पद्माताई पदर खोचायच्या. रस्सेदार सांबार आणि छान कुरकुरीत मेदूवडे तयार करायच्या. लेकाला पोटभर खाताना पाहून त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटायचं. कारण त्या मेदूवड्या सांबारामध्येच त्यांच्या आनंदाचं कारण दडलेलं होतं. मित्रांनो, आपणही आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना खूप जपता जपता, सुखसुविधा देता देता त्यांना एकटं तर करत नाहीये ना. आपणही त्यांच्या आनंदाचं कारण हिरावून घेत नाहीये ना. हे आपण तपासून एकदा पाहिलं पाहिजे. त्यांना बाकी काही नको असतं. 4 प्रेमाचे कौतुकाचे शब्द मात्र हवे असतात. आई तुझ्या हातची चव जगात कोणत्याही हॉटेलमध्ये नाही. किंवा बाबा तुम्ही जसा शर्ट इस्त्री करता ना तसं कुणीच करू शकत नाही. तुम्ही शर्ट इस्त्री केलं ना की मीटिंगमध्ये मला कॉन्फिडन्स येतो. आई जरा माझा डबा भरत जा आणि आल्याचा चहा कर ना. किंवा बाबा हे माझे अकाउंट्स तुम्हीच सांभाळत जा. माझ्या डोक्याला फार त्रास होतो. असं म्हणून तर पहा. त्यांना हिरे माणिक मोती मिळाल्याचा आनंद होईल. त्यांना फक्त आपण आपल्या मुलांसाठी महत्त्वाचे आहोत. आपलं असणं मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आपल्या असण्याची त्यांच्या दृष्टिकोनातून काहीतरी किंमत आहे. ही बाबच त्यांच्या आयुष्याचं जगण्याचं आणि आनंदाचं खरं कारण असतं. पण अर्थातच हे कारण किंवा काम त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेलं नको. ते खरोखरच त्यांच्या आयुष्यातलं आनंदाचं खरं कारण असलं पाहिजे. मुळातच ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. आई बाबांना सुख सोयी सुविधा आराम देता देता कुठेतरी त्यांच्या आनंदाचं कारण आपल्याकडून हिरावलं जात नाहीये ना, हे एकदा जरूर पाहूया. नमस्कार मंडळी, कशी वाटली कथा? आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा. चला आता 1 मिनिटभर फक्त आपल्या सेमिनारबद्दल बोलूया. या आपल्या वर्कशॉपला कमेंट सेक्शनमधून छान प्रतिसाद मिळाला. अजिबात वेळ न दवडता यात आपण नेमकं काय काय पाहणार आहोत याची चर्चा करूया.
आपल्या वर्कशॉपचं नाव आहे चला पसारा आवरूया घराचा आणि मनाचा. यात आपण प्रामुख्याने पुढील गोष्टी पाहणार आहोत. 1. आजूबाजूला असलेल्या पसाऱ्याचा आपल्या शरीरावर, मनावर, विचारांवर आणि कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो. 2. घर वस्तू आवरण्याची योग्य पद्धत कोन मेरी मेथड म्हणजे नक्की काय. 3. मनाची स्वच्छता का करायची असते. 4. मेंटल डिटॉक्स म्हणजे काय. 5. प्रमुख नकारार्थी भावना आणि प्रमुख नकारार्थी विचार माणसाच्या मनात कोणकोणते येतात. 6. त्यासाठी कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग कसं करायचं. 7. मन म्हणजे नक्की काय, मनाचे प्रकार कोणते, मनाचं आणि मेंदूचं कार्य काय आहे, अमर्यादित शक्ती असलेल्या सबकॉन्शियस माइंडची नेमकी शक्ती कशी ओळखायची, सबकॉन्शियस माइंडची भाषा कोणती, सबकॉन्शियस माइंडला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि यशासाठी कसं वळवायचं. 8. ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, राग, भीती, मत्सर, अपराधीपणाची भावना या नेगेटिव्ह भावनांमुळे शरीरावर काय परिणाम होतो आणि या सगळ्या भावना प्रोसेस रेग्युलेट कशा करायच्या, त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण आणि त्यांच्या पद्धती, त्यांचे उपाय. 9. आपली एनर्जी वाचवण्यासाठी एनर्जी आणि व्हायब्रेशन ग्राफ कसा बनवायचा. 10. रोजच्या आयुष्यात महत्त्वाचं रुटीन सेवर्स याच्याबद्दल माहिती. 11. स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठीचे गेम्स असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. सेमिनारचा कॉन्टेंट एकदम उत्तम आणि छान आहे. तुम्हाला फायदा होणार, आवडणार यात काहीच शंका नाही. सेमिनार येत्या रविवारी 2 ऑगस्टला 11 ते 1 या वेळात झूमवर असणार आहे. झूमच्या रिलेटेड काही टेक्निकल इश्यू माझ्याकडून असल्यास सेमिनार त्याच आठवड्यात एखाद्या मधल्या दिवशी संध्याकाळी उशिरा घेतलं जाईल किंवा मग पुढच्या एखाद्या रविवारी, पण घेणार एवढं नक्की. तसं आपल्याला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कळवण्यात येईलच. सेमिनार अगदी फ्री आहे. आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी, यशासाठी, मनशांतीसाठी हे सेमिनार अतिशय उपयुक्त असणारच आहे. ते किती फायद्याचं आहे हे अटेंड केल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार. जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्या हीच माझी विनंती असणार. ज्यांना अटेंड करायचं असेल त्यांच्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यांनी लगेचच नंबर सेव्ह करून मला व्हॉट्सॲप करा. त्यात सेमिनार असा मेसेज लिहून आपलं नाव आणि शहर कोणतं तेवढं कळवा. कृपया फोन करू नका, कारण जास्त फोन आले तर ते अटेंड करणं मलाही शक्य होणार नाही. झूम ॲप डाउनलोड करून ठेवा. वर्कशॉपची उर्वरित माहिती लिंक व्हॉट्सॲप ग्रुपमधून तुम्हाला कळवण्यात येईल. तुम्हाला भेटायला मी उत्सुक आहे. तुम्ही पण असालच. तेव्हा रविवारी भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.